नमस्कार मित्रांनो, शेती विज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी दत्तप्रसाद हुमनाबादे माझ्या टोमॅटो प्लॉटमध्ये सध्या आहे. सध्या टोमॅटो लागवड करून जवळपास 25-26 दिवस झालेले आहेत आणि अशा प्रकारचं टोमॅटो या ठिकाणी आलेला आहे. गरमी आहे 40°C पासून 42-43 पर्यंत गरमी आहे. तरी अशा अवस्थेत रोपांची अवस्था अशी आहे. या ठिकाणी एक बेसल डोस मी टोमॅटोला देत आहे. या प्रकारे बुडाला बेसल डोस टाकत आहे आणि बेसल डोस टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याच्या बुडख्याला माती लावून घेत आहे. आता असा प्रकार केल्यानंतर टोमॅटोची ग्रोथ कशी वाढेल, काय होईल हे आपण पाहू पुढल्या व्हिडिओमध्ये. परंतु आता या ठिकाणी थोड्या कळ्या निघायला लागलेल्या आहेत. म्हणावी अशी वाढ या ठिकाणी टोमॅटोची झाली नाही, कारण गरमी भरपूर आहे आणि सुरुवातीला बेसल डोस टाकायचा होता, तो टाकला गेला नाही. ही एक थोडीफार चूक झाली अशी मानावी लागेल. अशा प्रकारे टोमॅटो आहे. व्हावी अशी ग्रोथ व्हावा असा फुटवा या ठिकाणी झालेला नाही. याला ठिबकद्वारे, फवारणीद्वारे खत व्यवस्थापन केलेलं आहे. तरी पण आता याच्यावर वेगळे तर्क आहेत. ऊसाचं यापूर्वी सुरुवातीला रान होतं, त्या ऊसाच्या मुळ्या, कांडरं थोडेफार इचून काढून हे आतमध्ये आहेत. त्याची गरमी आणि वरून तापमान, या सगळ्या गोष्टी आणि रानाची मेहनत तशी व्यवस्थित झालेली आहे. तरी पण ऊस यापूर्वी असल्यामुळे थोडं टोमॅटोची ग्रोथ होत नाही, असं काही तज्ज्ञांचं किंवा काही अनुभवी लोकांचं मत आहे. पाहूया होतंय काय. आता हा टोमॅटोचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आता पुढे काय होतंय काय नाही हे याचा अनुभव आपण घेऊच. पण सध्या तरी याची कळा वगैरे व्यवस्थित आहे. फक्त वाढ व्हावी. आज 26-27 दिवस जवळपास झालेले आहेत. याची व्हावी अशी वाढ झालेली नाही. तरीही प्रयत्न चालू आहे. पाहूया पुढे याचं काय होते काय नाही. पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट देत राहील. काही अनुभव नसताना हा प्रयोग केलेला आहे. तरीही समाधानकारक प्लॉट, वेगळ्या फवारण्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे रोगाची काही तेवढी जाणीव दिसत नाही. तरी पण आता एक फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे. हलकीशी बुरशीनाशक आणि थोडं कीटकनाशक मिक्स करून या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे. पाहूया काय होते. नमस्कार मित्रांनो, असेच अपडेट, असाच अनुभव मी आपल्याला देत राहीन. शेती विज्ञान, DH शेती विज्ञान या यूट्यूब चॅनलवर असेच रहा. नमस्कार मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.